तर ह्या थंडीत ही रेसिपी नक्की झालीच पाहिजे. तर त्याच्यासाठी मी इथे तुरीची, मुगाची आणि चण्याची डाळ घेतली. मिक्स डाळ घ्यायची. तुमच्याकडं आणखी कुठल्या डाळी असतील ना, त्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड केल्या तरीसुद्धा चालणार आहे. तर ही डाळ मी स्वच्छ धुवून आहे ना, ही आपल्याला आपण पुढची तयारी करतपर्यंत आपल्याला भिजत ठेवायची. तर आता आपण पुढची तयारी करूया. त्याच्यासाठी मी इथे लसूण घेतला आहे. तो लसूण मी इथे कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही ठेचून घेतला किंवा मग किसून घेतला तरीसुद्धा चालेल, नाही तर मग तसंच टाका. तर लसूण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना, त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. आता मी बोललेच आहे तर लगेच करूनच टाका बरं. तेव्हा का आपला लसूण कट करून झालेला आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे मी 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे लाल मिरच्या नसेल तर तुम्ही हिरव्या घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे एक टोमॅटो घेतला आहे मी, तो कट करून घ्यायचा आहे. अगदी बारीक कट करायचं आहे, खूप पण बारीक नाही किंवा खूप जास्त मोठाही नाही. आपल्याला हे का आता मी टोमॅटो कट करून घेते. तुम्ही खरंच ही रेसिपी करून बघा, खूप भारी लागते आणि झटपट होते. खूप जास्त सामानही लागत नाही आणि काहीच नाही आणि ह्या थंडीत तर झालीच पाहिजे. तर मी इथे अर्धा टोमॅटो कट करून घेतला आहे. आपल्याला अर्धाच लागणार आहे, पूर्ण नाही लागणार. त्यानंतर कोथिंबीर घेतली, तीसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची अशा प्रकारे. आणि हां, तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, बोलता बोलता आपली कोथिंबीरसुद्धा कट करून झालेली आहे. तर हे आपलं सगळं साहित्य कट करून झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर पुढच्या तयारीसाठी मी इथे कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये 1.5 पळी तेल टाकणार आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. ही रेसिपी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही टोपात केली तरीसुद्धा चालेल. तर तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला ज्या लाल मिरच्या घेतल्या होत्या ना, त्या टाकून घ्यायच्यात आणि अर्धा मिनिटभर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता लसणाचा रंग थोडासा लालसर झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतर तो सुद्धा छान असा मिनिटभर परतून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीही आपल्याला अर्धा मिनिटभर अशी छान अशी परतून घ्यायची. कोथिंबीर तेलामध्ये टाकली ना की कोथिंबीरची चव एक काहीतरी वेगळीच येते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर इथे लाल तिखट टाकायचं आहे. तर मी इथे छोटा 1.5 चमचा लाल तिखट टाकणार आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा धना पावडर टाकणार आहे आणि त्यानंतर कश्मीरी तिखा लाल टाकणार आहे. ही कलरची मिरची पावडर आहे, ती टाकायची. आता हे मसाले टाकल्याच्या नंतर आपल्याला हे छान असं अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर जी धुतलेली डाळ होती ना, भिजत घातलेली आपण, ती डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायची. सगळी डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर हे मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी जेवढी तुम्हाला आमटी करायची आहे ना, ही तिखट आमटी करतो आहे आपण, जेवढी तुम्हाला आमटी करायची ना तेवढं तुम्ही पाण्याचं प्रमाण टाकू शकता. तर मी इथे 1 तांब्याभर असं पाणी टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्याच्या नंतर ना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. कोथिंबीर आपल्याला आत्ता टाकायची नाही आहे, नंतर कोथिंबीर टाकायची. आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तुमच्या कुकरच्या शिट्ट्या किती पटापट होतात त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकता. तर मी इथे 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. 4 शिट्ट्यांमध्ये आपली ही तिखट आमटी जी आहे ना, ती छान अशी मऊसूत शिजली जाते. तर बघा, आपला कुकर झालेला आहे. आपण आता कुकर आपला थंड झालेला आहे. आपण आता झाकण उघडूया आणि चेक करूया आपली डाळ शिजली आहे की नाही. तर बघा, मी आता चेक करते शिजली आहे की नाही. पाहू शकता आपल्या आमटीचा जो रंग आहे तो सुद्धा किती छान दिसतोय. आता ही डाळ आहे ना आपल्याला, हे बघा तुम्ही पाहू शकता शिजलेली आहे. आपल्याला अशी पळीच्या साह्याने फेटून घ्यायची, नाहीतर मग रवी घ्या. अशा प्रकारे रवीच्या साह्याने आपल्याला ही डाळ छान अशी फेटून घेऊया. म्हणजे कशी डाळ एकजीव होते, मग डाळ एकीक पाणी एकीक असं होत नाही. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ना हे छान असं फेटून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही डाळ आपली किती छान अशी घट्ट झालेली आहे. खूप जास्त घट्टही नाही आहे किंवा खूप जास्त पातळही नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर भरपूर टाका, कंजूसपणा करू नका कोथिंबीर टाकताना. तर बघा, आपली ही तिखट आमटी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.